समर्थ रामदास स्वामी विरचित मनाचे श्लोक मधील श्लोक क्रमांक 11 हा मानवी जीवनाचे एक शाश्वत सत्य समोर ठेवतो. जनीम सर्व सुखी असा कोण आहे? नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा प्रश्नाचा शोध घेणार आहोत जो गेल्या हजारो वर्षांपासून माणसाला पडला आहे. सुख म्हणजे काय? आणि या जगात पूर्णपणे सुखी असणारा माणूस कुठे भेटेल? 17व्या शतकात महाराष्ट्राच्या मातीत समर्थ रामदास स्वामींनी आपल्या मनाला एक प्रश्न विचारला होता. तो श्लोक आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. जनी सर्व सुखी असा कोण आहे? विचारे मना तुची शोधुनी पाहे. मनात्वांची रे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. मित्रांनो, समर्थ आपल्या मनाला सांगत आहेत, हे मना, तूच जरा समाजात शोध घेऊन पहा, असा कोण आहे जो पूर्णपणे सुखी आहे? आणि त्याचं उत्तरही ते पुढच्या ओळीत देतात. माणसाला त्याच्या पूर्वसंचितानुसार म्हणजेच त्याच्या कर्मांनुसार भोग भोगावेच लागतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या श्लोकाचे केवळ वरवरचे अर्थ नाही, तर संत वाङ्मय, पाश्चात्य तत्वज्ञान आणि जागतिक साहित्याच्या प्रकाशात याचे सखोल चिंतन करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. समर्थांच्या या श्लोकाचे 2 भाग पडतात. पहिला भाग आहे शोधाचा आणि दुसरा आहे बोधाचा. भाग 1. जनीम सर्व सुखी असा कोण आहे? आपल्याला बाहेरून वाटतं की ज्याच्याकडे गडगंज संपत्ती आहे, गाडी आहे, बंगला आहे, तो सुखी आहे. पण समर्थ म्हणतात, विचारे मनातूनची शोधुनी पाहे. जरा जवळ जाऊन मनापासून शोध घे. जो राजा आहे त्याला राज्याची चिंता आहे, जो रंक आहे त्याला पोटाची चिंता आहे. श्रीमंताला रोगाची भीती आहे, तर गरीबाला उद्याची. म्हणजेच या जगात सर्व सुखी असं कोणीच नाही. प्रत्येकाच्या पाठीवर दुःखाचं गाठोडं आहेच. भाग 2. मनात्वांची रे पूर्वसंचित केले. मग हे दुःख येतं कुठून? समर्थ इथे कर्मसिद्धांताचा दाखला देतात. आपण भूतकाळात किंवा पूर्वजन्मी जे पेरले आहे तेच आपल्याला आज भोगावे लागत आहे. पेरले गव्हाचे दाणे आणि अपेक्षेने आलेले पीक मक्याचे असे कधी होत नाही. समर्थ रामदास स्वामी जे सांगत आहेत तीच रीग ओढताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज आपल्या एका प्रसिद्ध अभंगात म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. म्हणजे मानवी जीवनात सुख हे जवा एवढं, म्हणजे अगदी धान्याच्या दाण्या एवढं लहान असतं, आणि दुःख मात्र पर्वता एवढं विशाल असतं. संतांच्या चरित्राकडे पाहिले तर आपल्याला समजेल की त्यांनी कधी दुःखाचा द्वेष केला नाही. संत जनाबाई म्हणतात, जनी म्हणे विठोबा पाहे, दुःख सुखाचे काय आहे? संत ज्ञानेश्वर माऊली तर ज्ञानेश्वरीत सांगतात की हे जग म्हणजे सुखाची बाजारपेठ नाही. ते म्हणतात, हे संसार पूर दुःखाचा, किंवा मरते लोक हे दुःखाचे मूळ. परंतु या दुःखातून सुटण्याचा मार्ग म्हणजे भगवंताचे चिंतन आणि कर्माची शुद्धता. ऋषीमुनींनी सुभाषितातूनही हेच सांगितले आहे. चक्रवत परिवर्तनते दुःखानीच सुखादीच. अर्थात चक्राच्या फेऱ्याप्रमाणे सुख आणि दुःख हे गोल गोल फिरत असतात, ते कायम राहत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला वाटेल की हे विचार फक्त भारतातल्या संतांनीच मांडले का? तर असं नाही. जगाच्या पाठीवर जिथे जिथे प्रगल्भ विचारवंत झाले त्यांनी या सिद्धांताला मान्यता दिली आहे. गौतम बुद्ध, आशिया खंडात ज्यांनी क्रांती केली त्या भगवान बुद्धांचे पहिले आर्य सत्य काय होते? सर्वम दुःखम, म्हणजेच संसार हा दुःखाने भरलेला आहे. आर्थर शोपेनहावर, जर्मन तत्ववेत्ता शोपेनहावर याने आपल्या द वर्ल्ड ॲज विल अँड रिप्रेझेंटेशन या ग्रंथात समर्थांच्या विचारांशी साधर्म्य असणारा विचार मांडला आहे. तो म्हणतो,
मानवी जीवन हे घड्याळाच्या लोलकाप्रमाणे आहे, जे सुख आणि दुःख, इच्छा आणि निराशा यांच्यात सतत हेलकावे खात राहते. व्हिक्टर फ्रँकल. दुसऱ्या महायुद्धात नाझींच्या छळछावणीतून जिवंत राहिलेले मानसोपचार तज्ज्ञ व्हिक्टर फ्रँकल यांनी मॅन सर्च फॉर मीनिंग या जगप्रसिद्ध पुस्तकात लिहिले आहे, जीवनात दुःख असणं अटळ आहे, पण त्या दुःखाला आपण कसा प्रतिसाद देतो, त्यात आपण काय अर्थ शोधतो, यावर आपले सुख अवलंबून असते. समर्थांचा पूर्वसंचिताचा सिद्धांत देखील आपल्याला हेच शिकवतो, की परिस्थितीवर आपले नियंत्रण नसले तरी आपल्या प्रतिसादावर आपले नियंत्रण असते. मराठी साहित्यातील थोर समीक्षक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर किंवा म वा धोंड यांच्या लेखनाचा संदर्भ घेतला तर मनाच्या श्लोकांचे मानसशास्त्रीय महत्त्व अधोरेखित होते. समर्थ रामदास स्वामी हे केवळ अध्यात्म सांगणारे संत नव्हते, तर ते प्रॅक्टिकल विचारवंत होते. जेव्हा ते म्हणतात, तयासारिखे भोगणे प्राप्त चाले, तेव्हा ते माणसाला नशिबाच्या स्वाधीन होऊन हताश व्हायला सांगत नाहीत. उलट ते माणसाला स्वीकृती शिकवतात. आधुनिक मानसशास्त्र सांगते की जेव्हा तुम्ही तुमची परिस्थिती ॲक्सेप्ट करता, तेव्हा तुमचे अर्धे मानसिक दुःख तिथेच संपून जाते. तर मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या सोशल मीडियाच्या जगात, जिथे प्रत्येक जण आपले सुख फेसबुक आणि इंस्टाग्रामवर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, तिथे समर्थांचा हा श्लोक एक खूप मोठा रियालिटी चेक आहे. कोणाचेही आयुष्य परिपूर्ण नाही. प्रत्येकाचा एक संघर्ष सुरू आहे. मग यावर उपाय काय? उपाय हाच आहे की आपल्या वाट्याला आलेले पूर्वसंचिताचे भोग हसतमुखाने स्वीकारणे आणि आज वर्तमान काळात असे उत्तम कर्म करणे जेणेकरून आपले भविष्य सुकर होईल. समर्थांच्या भाषेत सांगायचे तर, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. तुम्हाला समर्थांचा हा 11वा श्लोक कसा वाटला? तुमच्या आयुष्यात तुम्ही दुःखाचा सामना कसा करता? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अभ्यासू मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सखोल चिंतनासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ.